मामाच्या पोरीसोबत हनीमूनला गेल्यावर ती तिच्या नवऱ्याला रात्री खोलीत बंद करून मामाची पोरगी रात्रभर माझ्यासोबत असायची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हळदीचा दिवस होता. मामाच्या पोरीला हळद लागणार होती. बाहेर सर्व बायका बसून गाणे वगैरे म्हणू लागल्या आणि आतमध्ये मामाची मुलगी आणि मी दरवाजा बंद करून आमचं भलतंच काही. मामाची पोरगी म्हणाली, आज शेवटचा दिवस आहे, यानंतर तुला परत अशी संधी भेटते का नाही काय माहिती. मामाची पोरगी आणि मी पूर्ण घामाने ओले झालो होतो. थोड्या वेळाने मामीने तिला आवाज दिला आणि ती बाहेर आली आणि तिला हळद लागली. उद्या तिचं लग्न होतं. मी संकेत आणि माझ्या मामाची पोरगी निकिता. आमच्यामध्ये हे असं तेव्हापासून होतं जेव्हापासून आम्ही कॉलेजला सोबत होतो. आमचं नेहमी सोबत राहणं आणि सोबत एकाच खोलीत रात्री. माझं मन कधी मामाच्या पोरीकडे वळलं मला कळलं नाही आणि रात्री आम्ही दोघेच खोलीत असल्याने आमच्यामध्ये ते सर्व काही होत असे. जेव्हा मामाच्या पोरीचं लग्न ठरलं होतं तेव्हा मी थोडा पण नाराज झालो नव्हतो, कारण ती अजूनही माझी होती. आम्ही अजूनही एकाच खोलीत, त्यामुळे मला काहीच वाटलं नाही. ज्या दिवशी तिची हळद होती त्या दिवशी पण आम्ही तिचं लग्न झाल्यावर मला 2-3 दिवस करमलं नव्हतं आणि आता मला तिची कमी जाणवायला लागली होती. ती तिच्या नवऱ्यासोबत हनीमूनला जाणार होती आणि तिने मला पण सोबत यायला सांगितलं. मी तिला म्हणालो, तुम्ही हनीमूनला जाणार आहे, मी कशाला तुमच्या दोघात तिसरा. मामाची पोरगी म्हणाली, अगोदर तू आहे माझ्यासाठी, नंतर माझा नवरा. मी मामाच्या पोरीसोबत तिच्या हनीमूनला निघालो. मी तर खूप विचार केला की तिचा नवरा कसा काय तयार झाला असेल मला सोबत येऊ द्यायला. तिने नवऱ्याला काय सांगितले तिलाच माहीत. आम्ही दिवसभर फिरलो आणि रात्री एका हॉटेलमध्ये 2 खोल्या घेतल्या, एक माझ्यासाठी आणि एक मामाच्या पोरीसाठी आणि तिच्या नवऱ्यासाठी. ते दोघे एका खोलीत होते आणि मी एका खोलीत. मला माझ्या खोलीत तर झोपच येत नव्हती. माझं लक्ष पूर्ण मामाच्या पोरीकडे होतं. ती आता तिच्या नवऱ्यासोबत. मला आता झोप लागणार होती तर कोणीतरी माझ्या खोलीचा दरवाजा वाजवला. एवढ्या रात्री कोण आहे? आता मला वाटलं हॉटेलवाला असेल कोणीतरी. मी दरवाजा उघडला आणि माझ्यासमोर माझ्या मामाची पोरगी होती. मी तिला म्हणालो, काय झालं, तू एवढ्या रात्री इथे? तिने दरवाजा बंद केला आणि मला बेडवर लोटलं आणि माझ्यासोबत तिचा रोमांस सुरू झाला. मी तिला म्हणालो, तुझा नवरा कुठे आहे? तो काय म्हणेल तू कुठे आहे? मामाची पोरगी म्हणाली, मी त्याला खोलीत बंद करून आले, तो झोपलेला आहे. मामाची पोरगी माझ्यासोबत रात्रभर होती. जोपर्यंत आम्ही बाहेर होतो ती रोज रात्री माझ्यासोबत असायची. तिचा नवरा एकदा झोपला की परत त्याला जाग येत नव्हती. ती त्याला खोलीत बंद करायची आणि माझ्यासोबत यायची. तिने मला यासाठीच सोबत आणले होते. हनीमून तर मामाच्या पोरीचा तिच्या नवऱ्यासोबत झालाच नाही. तिचा नवरा फक्त नावालाच सोबत होता. तिने माझ्यासोबतच सर्व. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.